नमस्कार, मी नम्रता वागळे. सन्मान नवदुर्गांचा या पुढारी न्यूजच्या नवरात्र विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण दररोज एका नवदुर्गेशी संवाद साधणार आहोत. आजची आपली दुर्गा एक अशी कन्या आहे जिनं बिकट परिस्थितीत सुद्धा आपल्या स्वप्नांचा पाठलाग केला आणि केवळ ती तिथेच थांबली नाही, तर तिने आपल्या अथक प्रयत्नांनी या स्वप्नाला गवसणी घातलेली आहे. आम्ही बोलत आहोत वैष्णवी बावस्कर हिच्याबद्दल. नुकतंच राज्य लोकसेवेच्या परीक्षेच्या निकाल लागला आणि या निकालामध्ये वैशालीनं या परीक्षेमध्ये मुलींमधून राज्यात पहिली येण्याचा मान मिळवलाय. वरवर खरं तर सहज वाटणाऱ्या या यशामागे मोठे कष्ट आहेत. तिच्या याच प्रवासाबद्दल आणि तिच्या यशाबद्दल आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. वैशाली, सगळ्यात पहिल्यांदा पुढारी न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आणि नवरात्रीच्या खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम, आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. वैशाली, तुझे स्वप्न पाहिलंस ते आता सत्यात उतरलंय. म्हणजे हा तुझा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. इथून ज्या वेळेला तू मागे वळून पाहतेस, आत्तापर्यंतचा हा प्रवास राहिलाय, त्याबद्दल काय वाटतं? कसा होता हा प्रवास? मी 2019ला ग्रॅज्युएशन केलं आहे मॅडम. त्यानंतर मी MPSC करण्याचा विचार केला. MPSCची प्रिपरेशन म्हटलं तर मी पूर्ण प्रिपरेशन नागपूर येथून केलेली आहे. मला काही गायडन्स मिळालं आणि त्या गायडन्सच्या जोरावर प्रिपरेशनला सुरुवात केली. फर्स्ट अटेम्प्ट कोविड नंतरचा होता, ज्यात माझी प्रिलिम्स सुद्धा क्वालिफाय होऊ शकली नाही. मी फक्त PSI कंबाईनच्या एक्झाम्स पण मी फोकस करायची की आधी आपल्याला फायनान्शियल स्टेबिलिटी पण हवी आहे त्यासाठी. तर PSI प्रिलिम्स क्वालिफाय केली, पण हाईट नसल्यामुळे मी मेन्सला जाऊ शकली नाही. त्यात सेकंड अटेम्प्टमध्ये प्रिलिम्स क्वालिफाय झाली, पण मेन्सचा तेवढ्या प्रमाणात अभ्यास नसल्यामुळे मेन्सला पाहिजे तितका स्कोअर मिळवता आला नाही. थर्ड अटेम्प्टला मेन्स क्वालिफाय झाली, इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचली, पण फायनल रिझल्टमध्ये नाव नव्हतं. तेव्हा कुठेतरी असं वाटायचं की आता बस झालंय, आता लास्ट अटेम्प्ट आपण एकदम फायनल स्ट्रोक देऊयात. आणि या अटेम्प्टला मी राज्यात पहिली आली आणि मला उपजिल्हाधिकारी हे पद मिळेल. तू स्वतःला असा काही वेगळा बूस्टर दिला होतास की तिसऱ्या अटेम्प्ट नंतर, जिथे तू जवळपास हरल्याची मानसिकता होती, तिथून पुढे असा काही बूस्टर दिलास की थेट डिस्क्वालिफायवरनं राज्यात पहिली एवढी मोठी भरारी तू घेतलीस? मॅडम, मी कंबाईनला पण फोकस करायची, तर मला असं वाटत होतं की इकडे नाही तर निदान आपल्याला क्लास 2 नॉन गॅझेटेड पोस्ट तरी मिळतील. आणि त्यात माझा रिझल्ट आलेला. माझा रिझल्ट, मी असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून गृह विभाग मंत्रालय येथे कार्यरत आहे. हा माझा 2022चा रिझल्ट होता. आणि हा रिझल्ट आल्यानंतर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी राज्यसेवेची मेन्स होती. तर हा कॉन्फिडन्स होता की इतक्या कमी जागेमध्ये मी रिझल्ट आणलेला आहे, तर आपला ऑलरेडी अभ्यास आहे राज्यसेवेचा. आपण 3 मेन्स दिलेले आहेत, तर या मेन्सला आपण करू शकतो चांगलं. तर या कॉन्फिडन्समुळे रिझल्ट आला असं मला वाटतं. आत्ता ही जी तुला पोस्ट मिळालेली आहे त्याबद्दल थोडंसं सांगशील? तुझी परीक्षा उत्तीर्ण केली आहेस आणि आता तुला जी पोस्ट मिळणार आहे त्याबद्दल. ही राज्यसेवेतली सगळ्यात हायेस्ट पोस्ट आहे आणि MPSCची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची ही एक ड्रीम पोस्ट असते मॅम. ही मला वाटलं नव्हतं की म्हणजे क्लास 1 मिळणार हे नक्की होतं, पण DCची एकच जागा असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात राज्यात पहिली येणार इतका एक्सपेक्टेशन्स नव्हतं यावेळेस. तर खूप छान वाटतंय ही पोस्ट मिळाली आणि हे एक जबाबदारीचं पद आहे जे मी सांभाळू शकते असं मला वाटतं. बरं, तुझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल, कारण कुटुंबाचं खूप महत्त्वाचं योगदान असतं या सगळ्यात. नक्कीच मॅडम. माझे वडील 2019ला एक्सपायर झाले. आईने तेव्हापासून मला खूप सपोर्ट केला आणि आई होती पाठीशी, म्हणून मी हे यश संपादन करू शकले असं मला वाटतं. MPSC परीक्षेत प्रत्येक जण उत्तीर्ण होणारच आहे असं नाही, काही सिलेक्टिव्ह लोकच तिथे जाणार आहेत. तर अशा मुलांना काय सांगशील जे आता नैराश्याच्या उंबऱ्यावर आहेत? 3 ते 4 वर्ष जर आपण एकाच MPSCच्या परीक्षेच्या मागे आहे आणि 3 ते 4 वर्षापासून जर प्रिलिम्सच क्वालिफाय होत नसेल, तर विद्यार्थ्यांनी नक्कीच दुसऱ्या क्षेत्राचा पण विचार करायला हवा. कारण MPSC हे एक आयुष्य नाही आहे आणि आपला ॲप्टिट्यूड किंवा कॅपेबिलिटीजचा विचार करून या क्षेत्रात यायला हवं असं मला वाटतं. की आई वडिलांनी प्रेशराईज केलं किंवा
पीअर प्रेशर आहे किंवा एखादा व्यक्ती आपल्या जवळचा अधिकारी झाला म्हणून आपल्याला व्हायचं आहे, या भावनेने जर आपण इथे येत असणार आहे तर नैराश्य हे येणारच, कारण ही एक लॉंग लास्टिंग जर्नी आहे आणि त्या जर्नीमध्ये पेशन्स सोबत पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि मेहनत, सातत्य या गोष्टी खूप गरजेच्या आहेत, त्या असायला हव्या. आम्ही असं ऐकलंय, म्हणजे जी मुलं आजूबाजूला दिसतात, फार महाराष्ट्रातली मुलं ही पुण्याकडे येतात, काही मुलं दिल्लीकडे जातात UPSCची तयारी करण्यासाठी, तू नागपूरमधनंच तयारी केली आहेस. जे आसपास आमच्या दिसतं की ही मुलं एकतर क्लासेसमध्ये त्यांच्या बिझी असतात किंवा अभ्यासिकेमध्ये अक्षरशः मान मोडून अभ्यास करतात. म्हणजे असं ऐकलंय की 14-14, 16-16 तास या परीक्षांसाठी अभ्यास करायला लागतो. खरं आहे का हे? आणि तू तुझा अभ्यास खरंच एवढा वेळ केलास का? कसा मॅनेज केलास अभ्यास? सगळ्यात आधी मॅडम की अभ्यास हा कुठूनही केला जाऊ शकतो. असं काही आवश्यक नाही की पुणे, मुंबई किंवा दिल्लीला जाऊनच आपण प्रिपरेशन करता येईल आणि आपल्याला यश मिळेल. योग्य दिशा आणि मार्गदर्शन जर मिळालं तर आपल्याला कुठूनही अभ्यास करता येतो. आणि मी कधी अभ्यासिकेत गेलेली नाही आहे, मी घरी राहून अभ्यास केला. मला अभ्यासिकेत गेल्यानंतर अभ्यास व्हायचा नाही माझा. चांगल्या वातावरणात आणि ग्रुप डिस्कशनचा मला फायदा झाला आहे. ग्रुप डिस्कशन करायचो आम्ही, अशा वातावरणात मी अभ्यास केलेला आहे. असं काही आवश्यक नाही की 18-18 तास अभ्यास करायला पाहिजे. तुम्ही एक टार्गेट ठरवा रोजचं, किती अभ्यास करायचा आहे तो जर टार्गेट आपला 5 ते 6 तासात कंप्लीट होत असेल किंवा काही लोकांना तो कंप्लीट करायला 10 तास लागत असेल तर त्यानुसार अभ्यासाचे तास ठरत असतात. आणि ॲज कम्पेअर टू क्वांटिटी आपण किती क्वालिटी स्टडी करतो यावर फोकस असायला पाहिजे असं मला वाटतं. बरं, तू मगाशी जसं सांगितलंस 2019 मध्ये तुझे वडील गेले, त्यानंतर घरची परिस्थिती, आर्थिक हातभार त्याला लावण्यासाठी तू शिकवण्या घेत होतीस असं कानावर आलं. तर MPSCचा अभ्यास, शिकवण्या या सगळ्यामध्ये स्वतःसाठी वेळ देणं, हे या 24 तासात कसं बसवायचीस तू? मॅडम मी शिकवण्या म्हणजे होम ट्युशन्स घ्यायची 2 ते 3 तास आणि त्या होम ट्युशन्सचा मला फायदा MPSCमध्ये सुद्धा झाला, कारण मी CBSEचे क्लासेस घ्यायची आणि MPSCसाठी बेसिक स्ट्रॉंग असणं हे खूप आवश्यक आहे आणि त्याचा फायदा मला इकडे पण अभ्यासात करता आला. तर हा तो माझा वेगळा असं काही नसून एक MPSCचा प्रिपरेशनचा भाग म्हणून मी त्याला बघितलं. त्याचा तो टाइम असा वेस्ट किंवा काही दुसऱ्या कामात गेला असं मला वाटत नव्हतं. बरं, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू ही साधारण प्रोसिजर तू सांगितलीस आणि 4थ्या अटेम्प्टमध्ये हे सगळे तू पास केलेले होतेस. तर 4थ्या अटेम्प्टमध्ये काही वेगळे अनुभव यामध्ये आले का? तुझे अनुभव सांग हे ओव्हरऑल प्रिलिम्सपासून इंटरव्ह्यूपर्यंत. आणि इंटरव्ह्यूला आम्ही असे व्हिडिओज बघतो की ट्रिकी प्रश्न विचारले जातात. तुला असा कुठला ट्रिकी प्रश्न विचारला होता का ज्याचं उत्तर कदाचित तुला असं वाटतं की याच्यामुळे मी निवडून आले? ॲक्च्युली मॅडम प्रिलिम्सचा विचार केला तर प्रिलिम्सचा माझा राज्यसेवेच्या प्रिलिम्सचा कधीच काही इश्यू नव्हता. प्रिलिम्स मी दरवर्षी पास करतच होती. मेन्समध्ये यावेळेस मी काहीतरी नवीन ट्राय केलं की ज्याचा फायदा मला मेन्सचा स्कोर इम्प्रूव्ह करण्यामध्ये झाला. मी जास्तीत जास्त प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस केलं, त्यावर जास्तीत जास्त फोकस केला. ॲज कम्पेअर टू नवीन पुस्तकं ॲड करण्यापेक्षा जे जुने पुस्तकं होते त्याची जास्तीत जास्त वेळा रिव्हिजन केली. जो जुना डेटा होता, मागच्या ज्या चुका झालेल्या माझ्याकडून, ज्या मेन्समध्ये मी काही सब्जेक्टमध्ये तेवढा इनपुट देऊ शकले नव्हते, तो इनपुट मी यावर्षी द्यायचा प्रयत्न केला आणि तो स्कोर इम्प्रूव्ह करण्यासाठी ठरला. मेन्सच्या स्कोरमुळे मला असं वाटत होतं की पोस्ट तर मिळेल, पण इंटरव्ह्यू एक खूप महत्त्वाचा टप्पा असतो. यावर्षी इंटरव्ह्यूला खूप कमी वेळ मिळाला तसं तयारीला. एक वीक साधारण मिळाला तयारीसाठी. तेव्हा मी मंत्रालयातच नोकरीला होती. काही दिवस सुट्ट्या घेतल्या आणि प्रिपरेशन केली इंटरव्ह्यूची. इंटरव्ह्यू माझं ग्रॅज्युएशन फॉरेन्सिक सायन्समध्ये झालं असल्यामुळे ती एक युनिक फील्ड आहे. तर माझा इंटरव्ह्यू पूर्णतः फॉरेन्सिक सायन्स या विषयाभोवती फिरला आणि तो माझा एक स्ट्रॉंग पॉईंट होता, म्हणून मला इंटरव्ह्यूला चांगले मार्क्स आले असणार आहे असं मला वाटतं. इंटरव्ह्यूमध्ये नेमके कशाबद्दल प्रश्न विचारतात? म्हणजे तुमचा जो विषय आहे या परीक्षेसाठी निवडलेला त्याबद्दलचे प्रश्न असतात की तुमचं जनरल नॉलेज, तुमची मानसिक ताकद, ॲप्टिट्यूड तुमची, याबद्दलचे पण प्रश्न असतात त्यामध्ये?
इंटरव्ह्यू हा ऑल ओव्हर असतो. आपल्याला किती येतं यापेक्षा आपण ते कसं प्रेझेंट करतो आणि कसं हँडल करतो त्या सिच्युएशन, या बाबतीत इंटरव्ह्यू असतो असं मला वाटते. आणि तसं बघितलं तर इंटरव्ह्यू ऑल ओव्हर असतो. तुम्ही कुठून बिलॉंग करता, ग्रॅज्युएशन कशात केलं आहे तुम्ही, सध्या तुम्ही कुठे जॉब करताय, याभोवती त्याचं नॉलेज किती आहे तुम्हाला हे चेक केलं जातं. आणि तुमची पर्सनॅलिटी तुम्हाला किती प्रमाणात माहिती आहे, तुम्ही स्वतःला किती ओळखता, हे सगळं बघितलं जातं असं मला वाटतं. बरं, तू जर आत्ता MPSC करत नसतीस तर तू काय करत असतीस? मी MSc इन फॉरेन्सिक सायन्स केल्यानंतर मी लेक्चररशिपचा विचार केला होता, तर मी ते केलं असतं. फक्त MPSC किंवा फक्त UPSCच्या मागे जाणाऱ्या मुलांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की दुसरा पर्याय वैष्णवीने आपल्यासाठी तयार ठेवलेला होता. वैष्णवी, आपल्याकडे अशीच अपयशाने खचून जाणाऱ्यांची संख्या थोडी नाही आहे. थोडंसं अपयश पुरतं त्यांना त्या नैराश्याच्या गर्तेत घेऊन जायला. अशा मुलांना काय सांगशील? मला असं वाटतं की प्रत्येकाने आपला स्वतःचा वेळ अलॉट केला पाहिजे MPSCला, की इतके वर्ष आपल्याला करायचं आहे आणि जर इतक्या वर्षात काही झालं नाही तर दुसऱ्या मार्गाचा नक्कीच शोध घ्यायला पाहिजे. आणि MPSC अंतर्गत खूप परीक्षा असतात, फक्त राज्यसेवा नाही तर कंबाईनच्या परीक्षा आहेत. त्याच्यानंतर ग्रुप B-C आहे, टॅक्स असिस्टंट, क्लरिकल सारख्या परीक्षा, किंवा सरळ सेवेच्या पण परीक्षा आहे. या परीक्षांकडे पण फोकस करायला पाहिजे की निदान आपल्याकडे 5-6 वर्षाच्या त्या प्रिपरेशन नंतर काहीतरी स्टेबिलिटी असेल आणि आपण कुठेतरी उभं असणार. बरं, तू आता ही परीक्षा जी झालीस की जे स्वप्न असतं MPSC परीक्षेसाठी प्रयत्न करणाऱ्यांचं, DC मगाशी म्हणालीस तू, डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी तू होणार यानंतर, ह्या पदावरती आपण बसल्यानंतर आपण काय केलं पाहिजे किंवा वेगळं आपण काय करू शकतो याचा कधी विचार केलाय, कधी स्वप्नरंजन केलंय? नक्कीच मॅडम, म्हणजे मला तर असं वाटतं की जे माझ्या ड्युटीज असणार आहेत त्याच मी व्यवस्थितरित्या पार पडू शकले तर ते एक खूप हातभार लागेल आणि तेच एक माझं कर्तव्य असेल असं मला वाटतं. बरेचदा असं असतं की ह्या पदावर असणाऱ्या व्यक्तीवरती खूप दबाव असतो, पॉलिटिकल प्रेशर असतं, सोशल प्रेशर असतं. म्हणजे ती खुर्ची जरी असली ना तरी त्यावर बसून जो मुकुट डोक्यात घातलेला असतो तो काटेरी मुकुट असतो. त्याचा कधी विचार केलाय? त्या आव्हानांना कसं तोंड देणार? मी मध्यस्थ किंवा स्टेबल राहून विचार करण्याचा प्रयत्न करेल, नियमाला बांधील राहून सगळे निर्णय घेईल असं मला वाटतंय. तुझी ट्रेनिंग आता सुरू होईल, ही ट्रेनिंग कशा पद्धतीची असते त्याबद्दल काही सांगू शकशील? यशोदा पुणे येथे ट्रेनिंग होते. आधी फाउंडेशन असतं, नंतर डिस्ट्रिक्ट अटॅचमेंट, टेक्निकल असे काही टप्पे असतात ट्रेनिंगचे. त्याचा एकंदरीत हा 2 वर्ष प्रोबेशनचा पिरियड असतो. बरं, पहिली पोस्टिंग कुठे मिळावी असं वाटतंय? मॅडम, मला कुठे पण काम करायला आवडेल, असं काही नाही की पहिली पोस्टिंग इथेच मिळायला पाहिजे म्हणून. महाराष्ट्रात बरेच जिल्हे असे आहेत, बरीच त्यामधली पदं अशी आहेत जिथे खूप आव्हानं आहेत. म्हणजे आपण फक्त गडचिरोली किंवा भंडारामधला नक्षलग्रस्त भागच नको बघूया, तर मुंबईसारख्या शहरात सुद्धा अनेक ठिकाणी अनेक अवघड अशी मंडळं आहेत, अशा अनेक पोस्ट आहेत जिथे काम करणं हे खरोखर खूप अवघड होऊन जातं. तिथली आव्हानं वेगळी असतात. याच्याकडे कसं बघशील? तिथला जो इव्हॅल्युएशन करता येईल, पहिले काय आव्हानं आहेत आणि त्यावर आपण काय तोडगा काढू शकतो, तिथले जे NGOs किंवा काही सोशल वर्कर्स जे काम करत आहेत त्यांच्या मदतीने जन सहभागातून आपण काही करू शकतो का याचा विचार करता येईल. अजून एक छोटासा प्रश्न ज्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते, हे सगळं यश मिळाल्यानंतर तुझी आई आता कलेक्टरची आई बनणार आहे, म्हणजे बनलेली आहे कलेक्टरची आई. आईचा आनंद किती मोठा आहे, ॲप्रोच लोकांचा, आजूबाजूच्यांचा, ओळखीच्यांचा ह्या सगळ्या यशानंतर बदललेला जाणवतो? हो, नक्कीच. सगळे लोक घरी येत आहेत, शुभेच्छा देत आहेत, तर तिच्यासाठी हे खूपच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. ते शब्दात मांडता येणार नाही असं मत. MPSC आणि UPSC ह्या परीक्षांच्या भोवती कायमच वादाचं एक कडबोळं असतं, एक कंगोरा आहे, गुंतागुंत झालेली आहे या सगळ्याच प्रोसिजरची. याच्यामध्ये जर काही सुधारण्याची तुला संधी मिळाली तर काय सुधारावंसं वाटेल?
सगळ्यात आधी तर मला असं वाटतं की परीक्षा या वेळेवर व्हायला पाहिजे, कारण परीक्षा वेळेवर होत नसल्यामुळे मुलांना खूप मानसिक त्रासाला सामोरे जावं लागतं. मुलांचं एज वाढत असतं, मुलींना पण एज वाढत असतं, मुलींना इतकी संधी दिली जात नाही. काही वयानंतर त्यांच्या घरच्यांकडून प्रेशराईज व्हायला सुरुवात होतंय की लग्नाचं प्रेशर असतं. तर त्यामुळे परीक्षा जर वेळेवर झाल्या तर नक्कीच फायदा होईल असं मला वाटते आणि रिझल्ट सुद्धा लवकरात लवकर आणि टाइम टू टाइम लावायला पाहिजे. एक मुलगी असणं आणि अशा लोकसेवा करणाऱ्या एखाद्या पदावरती कार्यरत असणं, तुमची बदली राज्यभरात अक्षरशः कुठेही होऊ शकते. अशा वेळेला संसार, कुटुंब आणि काम, आपली पॅशन, हे सांभाळायचं कसं? आता आपला समाज बराच पुढारलेला आहे आणि मुलीचे कुटुंबसुद्धा तिला तेवढ्याच प्रमाणात सपोर्ट करतं आणि जर सपोर्टिव्ह फॅमिली असली तर आपण या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो असं मला वाटते. भ्रष्टाचार बोकाळलेला आहे आपल्या सिस्टीममध्ये आणि तू आता त्या सिस्टीममध्ये आत जाऊन काम करणार आहेस. काय वेगळं करायचं आहे? सगळ्यात आधी तर भ्रष्टाचाराशी संबंधित बोलायचं झालं तर मी स्वतः भ्रष्टाचार करणार नाही आणि माझं बघून माझे जे कनिष्ठ कर्मचारी किंवा माझे जे सबऑर्डिनेट्स आहेत ते काहीतरी शिकतील असं मला वाटते. नवीन काहीच करण्यापेक्षा मी स्वतः भ्रष्टाचार करणार नाही. आमच्या दृष्टीने तू या नवरात्रीतल्या दुर्गेपेक्षा काही कमी नाही आहेस आणि आपल्या समाजातली प्रत्येक स्त्री ही दुर्गा, लक्ष्मी, काली असतेच. अशा सगळ्यांना तू काय संदेश देशील? मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते, विशेष करून मुलींना, की तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा, स्वप्नांसाठी झगडा, काही झालं तरी तुमचे जे ड्रीम्स आहेत ते पूर्ण करण्यासाठी झटा आणि तुम्हाला यश नक्कीच मिळतं जर तुम्ही प्रयत्न केले, सातत्य ठेवलं तुमच्या प्रयत्नांमध्ये. तर वैष्णवी, खूप खूप धन्यवाद. तू आमच्याशी संवाद साधलास आणि विशेषतः MPSCच्या मुलांसाठी खूप मार्गदर्शन तू केलेलं आहेस. पुन्हा एकदा तुला नवरात्रीच्या खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा एकदा भेटणार आहोत नव्या दुर्गेला. पाहत रहा पुढारी न्यूज.